Good morning, dear students. Welcome to this online lecture. I am Mr. Rahul Pawar. In today's lecture, we are going to study two examples on the topic income from other sources. We know that income from other sources is the fifth and last head of income. In Income Tax Act, the incomes received by any individual are classified into 5 categories. आपल्याला माहिती आहे की इन्कम टॅक्स हा जो भारतामधील कायदा आहे या कायद्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीला जे उत्पन्न मिळतं ते उत्पन्न 5 कॅटेगरीजमध्ये 5 हेड्स अंतर्गत ते क्लासिफाय केलं जातं. द फर्स्ट हेड ऑफ इन्कम इज इन्कम फ्रॉम सॅलरी. जर एखादा व्यक्ती कुठे नोकरी करत असेल तर नोकरीद्वारे त्याला जे उत्पन्न मिळतं ते उत्पन्न इन्कम फ्रॉम सॅलरी या हेड अंतर्गत कॅल्क्युलेट केलं जातं. दिस इज फर्स्ट हेड ऑफ इन्कम. The second head of income is income from house property. Under this head, the income received by an individual from the house property, from his own house property, it is calculated under this particular head. जे दुसरं हेड ऑफ इन्कम आहे ते आहे इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी आणि या हेड अंतर्गत व्यक्तीचं जर स्वतःचं घर असेल तर त्या घराचं उत्पन्न जे आहे ते इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी या हेड अंतर्गत कॅल्क्युलेट केलं जातं. दिस इज सेकंड हेड ऑफ इन्कम. द थर्ड हेड ऑफ इन्कम इज बिझनेस अँड प्रोफेशन. जर एखाद्या व्यक्तीचा एखादा व्यवसाय असेल किंवा एखादं स्वतःचं प्रोफेशन असेल तर त्या बिझनेसचं किंवा प्रोफेशनचं इन्कम किती हे इन्कम या इन्कम फ्रॉम बिझनेस अँड प्रोफेशन या हेड अंतर्गत कॅल्क्युलेट केलं जातं. दिस इज द थर्ड हेड ऑफ इन्कम. द फोर्थ हेड ऑफ इन्कम इज कॅपिटल गेन्स. व्हॉट इज कॅपिटल गेन? कॅपिटल गेन मीन्स प्रॉफिट अरायझिंग फ्रॉम सेल ऑफ एनी कॅपिटल असेट ड्युरिंग द इयर. इफ एनी इंडिव्हिज्युअल सेल्स or transfers any capital asset during the year and if he earns certain benefit, certain profit from this, then the profit earned is treated as a capital gain and it is calculated under the head capital gain. एखाद्या व्यक्तीनं वर्षभरामध्ये जर एखादी कॅपिटल असेट ट्रान्सफर केली, विकली आणि त्यातून जर त्याला काही फायदा झाला तर तो फायदा त्या फायद्याला कॅपिटल गेन असं म्हटलं जातं आणि तो कॅपिटल गेन या हेडिंगखालीच तो कॅल्क्युलेट केला जातो. दिस इज द फोर्थ हेड ऑफ इन्कम अँड लास्ट हेड ऑफ इन्कम इज इन्कम फ्रॉम अदर सोर्स विच इज द टायटल ऑफ आवर टॉपिक. आपला जो टॉपिकचं टायटल आहे ते इन्कम फ्रॉम अदर सोर्स आहे आणि हे इन्कमचं पाचवं आणि शेवटचं हेड ऑफ इन्कम आहे. आता या हेड अंतर्गत कोणते इन्कम्स रेकॉर्ड केले जातात तर धिस हेड ऑफ इन्कम इज द लास्ट हेड अँड इट इज अ रेसिड्युअल हेड. व्हाय दिस हेड इज कॉल्ड द रेसिड्युअल हेड? हे जे पाचवं हेड ऑफ इन्कम आहे इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस याला रेसिड्युअल हेड असं म्हणतात कारण की जे इन्कम्स पहिल्या 4 हेड्समध्ये येऊ शकत नाहीत ते सर्व इन्कम हे या 5व्या हेडमध्ये इन्क्लूड केले जातात. अंडर धिस पर्टिक्युलर हेड ऑल द इन्कम्स विच कॅनॉट बी इन्क्लुडेड इन द फर्स्ट 4 हेड. जे पहिले 4 हेड्स आहेत, पहिलं सॅलरी, दुसरं हाऊस प्रॉपर्टी, तिसरं बिझनेस प्रोफेशन, चौथं कॅपिटल गेन, जे इन्कम्स पहिल्या 4 हेड ऑफ इन्कममध्ये येऊ शकत नाहीत ते सर्व इन्कम्स जे आहेत ते ह्या 5व्या हेडमध्ये इन्क्लूड केले जातात आणि त्या हेडला इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस असं म्हटलं जातं. मग या हेड अंतर्गत कोणकोणते इन्कम येतात ते आपण ऑलरेडी प्रिव्हियस लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. नाव in this particular lecture what we are going to do here, we are going to study 2 examples on how to compute the income from other sources. आजचे हे जे लेक्चर आहे या लेक्चरमध्ये आपण एखाद्या व्यक्तीचं इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस, इतर सोर्सेसचं इन्कम कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केलं जातं हे आपण या एक्झाम्पलमध्ये पाहणार आहोत. सो लेट स्टार्ट विथ दिस पर्टिक्युलर लेक्चर. बट बिफोर starting to calculate the income from other source, before starting to example number 1, we should remember the TDS rates applicable on the incomes which are included under this particular head.
आपण हे जे हेड आहे इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस, या हेड अंतर्गत मेजॉरिटी जे इन्कम कन्सिडर करतो त्यामध्ये इंटरेस्ट असेल, डिव्हिडंड असेल, असे इन्कम यामध्ये इन्क्लूड केले जातात, किंवा लॉटरी प्राइज रिसिव्ड असेल. ओके, मग हे जे इन्कम्स आहेत याच्यावरती TDS म्हणजेच टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्स हा पहिल्यांदा कट केला जातो. ओके, आणि नंतरच उरलेली रक्कम ही त्या व्यक्तीला, जो कोण इन्व्हेस्टर आहे त्या व्यक्तीला दिली जाते. ओके, TDS म्हणजे काय, तर टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्स. त्याचं साधं सोपं उदाहरण बघा. सपोज आपण 100 रुपयाची इन्व्हेस्टमेंट केली असेल एखाद्या कंपनीमध्ये, 100 रुपयाची इन्व्हेस्टमेंट, आणि व्याजाचा दर जर 10% असेल तर आपल्याला काय वाटतं की इन्व्हेस्टमेंट आपले 100 रुपये आहे, व्याज 10% म्हणजे 100 रुपयाच्या 10% म्हणजे 10 रुपये आपल्याला व्याज मिळेल. ओके, हे आपलं कॅल्क्युलेशन झालं. व्याजाचं कॅल्क्युलेशन असंच केलं जातं, परंतु आपल्याला 10 रुपये व्याज दिलं जात नाही. तर त्या व्याजातून, त्या 10 रुपयाचं जे काही आपलं व्याज आहे त्यामधून काही टॅक्स वजा केला जातो आणि उरलेलं व्याजच फक्त आपल्याला दिलं जातं. मग आपल्या हक्काचं व्याज किती होतं, 10 रुपये, परंतु त्यातून काही टॅक्स कट केला, समजा 1 रुपया टॅक्स कट केला, फॉर एक्झाम्पल सांगतोय. मग 10 रुपये आपलं व्याज होतं, त्यातून 1 रुपया कट केला म्हणजे राहिले किती, फक्त 9 रुपये. आपल्याला फक्त 9 रुपयेच व्याज हे दिलं जातं. आपल्याला हातामध्ये जे व्याज मिळालं आहे त्याला नेट इंटरेस्ट असं म्हटलं जातं. त्याला काय म्हणतात तर नेट इंटरेस्ट. आणि आपलं खरं व्याज किती होतं, 100 रुपये इन्व्हेस्टमेंटवरती 10%नं आपलं खरं इन्कम हे 10 रुपये होतं. त्या 10 रुपये इन्कमला ग्रॉस इंटरेस्ट असं म्हटलं जातं. त्याला काय म्हणतात तर त्याला ग्रॉस इंटरेस्ट असं म्हणतात. ओके, दीज आर द 2 न्यू कन्सेप्ट्स दॅट वी आर गोइंग टू स्टडी इन द फर्स्ट 2 एक्झाम्पल्स. या लेक्चरमध्ये जे आपण पहिले 2 एक्झाम्पल्स पाहणार आहोत त्यामध्ये या 2 नवीन कन्सेप्ट्स आहेत. एक म्हणजे ग्रॉस इंटरेस्ट आणि दुसरी म्हणजे नेट इंटरेस्ट. ओके, 100 रुपयाचं उदाहरणच्या ऐवजी सपोज आपण 1000 रुपयाचं उदाहरण जरी घेतलं. सपोज आपली इन्व्हेस्टमेंट 1000 रुपये आहे. बघा, 1000 रुपये इन्व्हेस्टमेंट आणि 1000 रुपये इन्व्हेस्टमेंटवरती, 1000 इन्व्हेस्टमेंटवरती सपोज व्याजाचा दर 10% सांगितला आहे. म्हणजे आपल्याला वाटतं 1000चे 10% म्हणजे आपल्याला 100 रुपये व्याज मिळेल. 100 रुपये हे झालं ग्रॉस इंटरेस्ट. ओके, 100 रुपयाला ग्रॉस इंटरेस्ट म्हणतात, परंतु आपल्याला 100 न देता त्यातून काही टॅक्स वजा केला जातो. सपोज टॅक्स वजा केला 10 रुपये, मग 100मधून 10 गेले, राहिले किती, फक्त 90. आपल्याला 90 रुपयेच दिले जातात. या 90 रुपयाला नेट इंटरेस्ट असं म्हटलं जातं, ज्याला काय म्हणतात तर नेट इंटरेस्ट. मग जर आपल्याला एक्झाम्पलमध्ये हा नेट इंटरेस्ट दिला असेल, नेट इंटरेस्ट हा टॅक्स वजा करून आलेला असतो. खरं तर आपला इन्कम खरं काय असतं तर ग्रॉस इंटरेस्ट. आपलं खरं इन्कम 100 रुपये आहे, बरोबर. मग जर नेट इंटरेस्ट एक्झाम्पलमध्ये दिला असेल तर त्याच्यावरून आपल्याला ग्रॉस इंटरेस्ट काढावा लागतो, आणि हे करणं, या प्रोसेसला ग्रॉसिंग अप करणं असं म्हटलं जातं. त्याला काय म्हणतात, नेट इंटरेस्टवरून ग्रॉस इंटरेस्ट शोधणं, त्याला ग्रॉसिंग अप करणं असं म्हटलं जातं. काय कन्सेप्ट आहे बघा. इन केस नेट इंटरेस्ट रिसिव्ड इज ऑन सिक्युरिटीज इज गिव्हन इन द एक्झाम्पल. जर आपल्याला एक्झाम्पलमध्ये किती रुपये नेट इंटरेस्ट मिळाला असं जर, बघा नेक्स्ट पॉईंट आहे डिबेंचर ऑफ कंपनीज. जर एखाद्या व्यक्तीने कंपनीच्या डिबेंचर्स खरेदी केले असतील, ओके, आपण कंपनीचे शेअर्स खरेदी करू शकतो, कंपनीमध्ये काही डिपॉझिट ठेवू शकतो, तसं आपण कंपनीचे डिबेंचरसुद्धा खरेदी करू शकतो. डिबेंचर खरेदी केले की त्याच्यावरती आपल्याला इंटरेस्ट म्हणजे व्याज मिळतं. जे काय आपलं व्याज आहे, ओके, त्यातून काही टॅक्स वजा केला जातो. आता हा टॅक्स किती टक्क्यानं वजा केला जातो, तो वजा केला जातो 10.4%. म्हणजे जे काय आपलं एकूण व्याज आहे त्या व्याजातून 10.4% एवढा टॅक्स हा वजा केला जातो, आणि उरलेलं व्याज फक्त आपल्याला इंटरेस्ट, रिमेनिंग इंटरेस्ट फक्त आपल्याला पेड केलं जातं. मग आता त्याचं कन्व्हर्जन कसं करायचं बघा. इन दिस केस द रेट ऑफ डिडक्शन ऑफ टॅक्स इज 10.4%. टॅक्स किती वजा केला तो 10.4%, बरोबर, ऑफ इंटरेस्ट. द नेट इंटरेस्ट विल बी 89.6%.
म्हणजे काय, जर 100 रुपये व्याज आपलं असेल तर त्यामधून टॅक्स किती वजा होणार आहे, 10.4. मग 100 रुपये व्याजातून 10.4 गेले, राहिले किती रुपये, राहिले फक्त 89.6. फक्त 89.6 एवढी टक्के रक्कम फक्त आपल्याला मिळते, कारण 10.4% रक्कम ही टॅक्स म्हणून कंपनी ऑलरेडी आपल्याकडून कट केलेली असते. तेव्हा आपल्याला हातात किती मिळते, तर 89.6 एवढीच रक्कम ही त्या व्यक्तीला दिली जाते. इट मीन्स इफ द ग्रॉस इंटरेस्ट इज ₹100, जे आपण मगाशी उदाहरण पाहिलं, जर 100 रुपये इंटरेस्ट असेल तर टॅक्स विल बी ₹10.40. ओके, जेवढा व्याज आहे, व्याज किती आपण घेतले 100, तर त्याच्या 10.40%, 100च्या 10.40 म्हणजे ₹10.40 एवढं टॅक्स कट केला जाईल. अँड द नेट इंटरेस्ट विल बी 89.60. नेट इंटरेस्ट कसं कॅल्क्युलेट केलं, एकूण व्याजातून टॅक्स वजा केला की नेट इंटरेस्ट आपल्याला मिळतो. ओके, ॲज अ रिझल्ट द फॉलोइंग फॉर्म्युला इज युज्ड फॉर ग्रॉसिंग अप. आता ग्रॉसिंग अप करणे म्हणजे मगाशी सांगितलं, जे नेट इंटरेस्ट आहे, नेट इंटरेस्ट किती आहे, 89.6 आहे. याचं कन्वर्जन ग्रॉस इंटरेस्टमध्ये कसं करायचं, तर ग्रॉस इंटरेस्टचा फॉर्म्युला आहे, पहिल्यांदा नेट इंटरेस्ट घ्या. नेट इंटरेस्ट आपलं किती आहे, 89.6 आहे. जे काय नेट इंटरेस्ट आपल्याला एक्झाम्पलमध्ये दिले ते, त्याला गुणिले 100 करायचं. ओके, गुणिले 100 आणि डिव्हाइड करायचं 89.6नं. 89.6 हे पर्सेंटेज आहे. ओके, आपण ज्या वेळेला एक्झाम्पल सॉल्व करू तेव्हा आपल्याला हे इझिली कॅल्क्युलेट करता येईल. फक्त एवढंच लक्षात ठेवा की कंपनीचे जर डिबेंचर्स असतील आणि त्याच्यावरती डिबेंचरवरती जे व्याज मिळतं त्या व्याजापैकी 10.4%नं टॅक्स हा कट करूनच आपल्याला ते मिळतं. आणि हा टॅक्सचा रेट आहे तो आपला तोंडपाठ असणं गरजेचं आहे. तो किती आहे, तर तो 10.4 आहे. एकूण व्याजापैकी 10.4% टॅक्सच कट होतो, त्यामुळे उरलेला फक्त आपल्याला किती मिळतो, तर 89.6. आणि मग जे आपल्याला व्याज ॲक्च्युली मिळालं आहे टॅक्स कट करून, त्याला नेट इंटरेस्ट असं म्हणतात. आणि ह्या नेट इंटरेस्टचं कन्वर्जन आपल्याला ग्रॉस इंटरेस्टमध्येच करावं लागतं. ते फक्त ह्या एक्झाम्पलमध्ये आपण शिकणार आहोत. ओके, आणि ते कसं करायचं, जेवढं नेट इंटरेस्ट मिळाले ते घ्या, त्याला गुणिले 100 आणि भागिले करायचं 89.6. ज्या वेळेला आपण एक्झाम्पल सॉल्व करू त्यावेळेला हाच फॉर्म्युला आपल्याला वापरावा लागणार आहे. त्याला मी बॉक्स केला, नेट इंटरेस्ट गुणिले 100 भागिले 89.6. ओके, हा नियम झाला कंपनीच्या डिबेंचरसाठी. आता दुसरा नियम सगळ्यात सिंपल, गव्हर्नमेंट सिक्युरिटी. एखाद्या व्यक्तीनं इफ एनी इंडिव्हिज्युअल मेक्स इन्व्हेस्टमेंट इन द गव्हर्नमेंट सिक्युरिटीज, गव्हर्नमेंट सिक्युरिटी स्टेट गव्हर्नमेंटच्या असतील किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या असतील, तर त्याच्यावरचं जे व्याज आहे ते व्याज हे आपलं इन्कम आहे. मात्र त्या व्याजातून कोणताही टॅक्स वजा केला जात नाही. बघा, नो टॅक्स इज डिडक्टेड ॲट सोर्स, हेन्स इंटरेस्ट रिसिव्ड इज नॉट ग्रॉस्ड अप. ओके, गव्हर्नमेंट सिक्युरिटीवरती व्याज मिळतं. ते व्याज समजा आपण 10,000 गुंतवणूक केली आणि व्याजाचं जर 10%, तर 10,000च्या 10% म्हणजे 1,000 रुपये हे झालं आपलं इन्कम. ते इन्कम फ्रॉम अदर सोर्समध्ये आहे तसं लिहायचं. त्याच्यावरतून ते जे काही 1,000 आपलं व्याज आहे त्यातून कुठलाही टॅक्स TDS वजा केला जात नाही. त्यामुळं गव्हर्नमेंट सिक्युरिटीज असतील तर आपलं कॅल्क्युलेशन सोपं आहे, फक्त गुंतवणूक किती गुणिले व्याजाचा दर तेवढं आपलं इन्कम असणार आहे. ओके, लक्षात ठेवा, गव्हर्नमेंट सिक्युरिटीवरती टॅक्स कोणताही वजा केला जात नाही, TDS कट केला जात नाही. दिस इज पॉईंट नंबर 2. थर्ड पॉईंट काय, तर विनिंग फ्रॉम लॉटरी. ओके, एखाद्यानं लॉटरी प्राईज मिळाली, लॉटरीचं बक्षीस लागलं, किंवा एखाद्यानं हॉर्स रेसिंगमध्ये पैसे गुंतवले होते, हॉर्स रेसमधून त्याला काय पैसे मिळाले, प्राईज मिळालं. एखाद्यानं पझल सोडून, ओके, कोडं सोडून त्याला काय बक्षीस मिळालं, किंवा एखाद्यानं कुठल्या गेम शोमध्ये पार्टिसिपेट केलं त्यातून त्याला बक्षीस मिळालं असेल, तर जे बक्षीस मिळतं, एखाद्याला 1,00,000चं प्राईज मिळालं, 5,00,000चं मिळालं, तर ती सर्व रक्कम त्या व्यक्तीला दिली जात नाही. ओके, सर्व रक्कम त्या व्यक्तीला दिली जात नाही. त्यामधून 31.2%, बघा 31.2% टॅक्स हा कट केला जातो आणि उरलेला फक्त 68.8 एवढाच फक्त रक्कम त्या व्यक्तीला पेड केली जाते.
सर्व रक्कम ही त्या व्यक्तीला मिळत नाही, त्यातून 31.2% टॅक्स कट केला जातो. हे आपण मगाशी स्लाईडमध्ये बघितले. 31.2% हा टॅक्सचा रेट आहे. ओके, मग राहिलेले फक्त 68.8 दिले जातात. मग आता त्याचं कन्व्हर्जन कसं करायचं, तर ग्रॉस इन्कम कॅल्क्युलेट करण्यासाठी, त्यांचं ॲक्च्युअल इन्कम कॅल्क्युलेट करण्यासाठी पहिल्यांदा त्यांना किती इन्कम मिळालं टॅक्स कट करून त्याला नेट इन्कम म्हणायचं, ते घ्या. त्याला गुणिले 100, प्रत्येक वेळेला बघा आपण गुणिले 100च करतोय. ओके, गुणिले 100 आणि शेवटी गुणिले घ्यायचं 68.8. 68.8 का, कारण 100% 31.2 हा टॅक्सच आहे, म्हणजे उरले फक्त 68.8. 68.8च फक्त त्या व्यक्तीला मिळतात. ओके, म्हणून करायचं असतं गुणिले 68.8. हा जो फॉर्म्युला आहे हा देखील आपल्याला हे एक्झाम्पल सोडवताना लागणार आहे. या देखील फॉर्म्युलाला मी इथं ब्रॅकेट केलं. हा फॉर्म्युला बघा काय, तर नेट इन्कम गुणिले 100 डिवायडेड बाय 68.8. ओके, मागाचा हे फॉर्म्युला होता, त्याला हे बॉक्स केलेलं आहे. काय फॉर्म्युला होता, तर ग्रॉस इंटरेस्ट गुणिले 100 डिवायडेड बाय 89.6. व्याज असेल तर 89.6 आणि जर लॉटरी प्राईज असेल तर गुणिले 68.8 करावं लागतं. या दोन गोष्टी फक्त आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत. ओके, नाव लेट स्टार्ट विथ द एक्झाम्पल. 2 एक्झाम्पल आहेत. एक एक्झाम्पल 10 मिनिटामध्ये कंप्लीट होतं. बघा एक्झाम्पल काय आहे. एक्झाम्पल नंबर 1, द इन्व्हेस्टमेंट्स ऑफ मिस्टर राम फॉर द इयर एंडेड 31 मार्च आर ॲज फॉलोज. व्यक्तीचं नाव आहे मिस्टर राम, त्यानं काय काय गुंतवणूक केली ते आपल्याला दिले. एकूण जवळपास 7 ते 8 पॉईंट आपल्याला दिलेले आहेत. फर्स्ट पॉईंट आहे गव्हर्नमेंट सिक्युरिटीजमध्ये त्याने इन्व्हेस्टमेंट केली 25,000 रुपये. ओके, आता आपण एक एक पॉईंट घेऊन लगेच त्याचं इन्कम कॅल्क्युलेट करणार आहे. आणि शेवटी काय सांगितलं बघा, कॅल्क्युलेट हिज इन्कम फ्रॉम अदर सोर्स फॉर AY 21-22. आपल्याला या व्यक्तीचं इन्कम फ्रॉम अदर सोर्सचं इन्कम कॅल्क्युलेट करायचं आहे. सो पहिल्यांदा आपण व्यक्तीचं नाव मेन्शन करूया. व्यक्तीचं नाव आहे मिस्टर राम. इट शुड बी मेन्शन ऑन द फर्स्ट लाईन, मिस्टर राम. सेकंडली आपण कोणतं इन्कम कॅल्क्युलेट करायचं आपल्याला सांगितलं आहे, इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस. बरोबर, मग ते सेकंड लाईनला लिहायचं कॉम्प्युटेशन ऑफ इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस. तुम्ही असं लिहू शकता किंवा फक्त इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस लिहिलं तरी चालेल. दिस इज सेकंड. आणि कोणत्या वर्षासाठी इन्कम कॅल्क्युलेट करायचे, असेसमेंट इयर 21-22. इट शुड बी मेन्शन्ड ऑन द थर्ड लाईन फॉर असेसमेंट इयर 21-22. कोणत्याही व्यक्तीचं इन्कम कॅल्क्युलेट करताना या 3 गोष्टी मेन्शन करायच्या असतात. पहिल्या लाईनला त्या व्यक्तीचं नाव, सेकंड लाईनला आपण कोणतं इन्कम कॅल्क्युलेट करतोय आणि तिसऱ्या लाईनला कोणत्या असेसमेंट इयरचं इन्कम कॅल्क्युलेट करतोय. ह्या 3 गोष्टी मेन्शन कराव्या लागतात. अँड आफ्टर मेन्शनिंग दीज 3 पॉईंट्स नाव वी कॅन ड्रॉ द फॉर्मॅट फॉर कॉम्प्युटिंग द इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस. And format is very simple. We just have to draw 2 columns. First column is particulars and second column is amount in rupees. एवढे 2च कॉलम आपल्याला प्रिपेअर करावे लागतात फॉर हाफ पेज और 3/4 पेज ऑफ द नोटबुक. इन्कम फ्रॉम अदर सोर्समध्ये नॉर्मली आपल्याला फक्त 8-10 फक्त पॉईंट दिले जातात. त्यामुळे ते नोटबुकच्या 3/4 पेजमध्ये देखील हे आपण एक्झाम्पल हे कंप्लीट करू शकतो. ओके, सो वी शुड ड्रॉ दीज 2 कॉलम्स फॉर 3/4 पेज ऑफ द नोटबुक. हे कॉलम ड्रॉ केल्यानंतर आपल्याला एक्झाम्पलमध्ये जो सिक्वेन्स आहे ते पॉईंट सर्व तिथं घ्यायचे आहेत. बघा पहिला पॉईंट काय, पहिला पॉईंट आहे 7% गव्हर्नमेंट सिक्युरिटीज, अमाऊंट आहे 25,000. आपल्याला त्यांनी काय सांगितलं, ही इन्व्हेस्टमेंट्स आहेत. किती इन्व्हेस्टमेंट कुठे केली ते आपल्याला दिले. पहिली इन्व्हेस्टमेंट आहे गव्हर्नमेंट सिक्युरिटीजमध्ये 7% गव्हर्नमेंट सिक्युरिटीजमध्ये आणि इन्व्हेस्टमेंट आहे 25,000. आता नावातच सांगितलं की हा गव्हर्नमेंट सिक्युरिटीज आहेत. मगाशीच आपण नियम पाहिला, गव्हर्नमेंट सिक्युरिटीवरती कोणताच टॅक्स वजा केलेला नसतो. त्यामुळे आपलं फक्त एकच काम असतं, इन्व्हेस्टमेंट किती आहे 25,000, त्याच्यावरती व्याज किती घ्यायचे 7%, तेवढंच फक्त आपलं इन्कम. त्याच्यामध्ये काहीही ग्रॉसिंग अप करावं लागत नाही. मग आहे तसं लिहिलं बघा, आहे तसं लिहिलं. पहिला पॉईंट 7% गव्हर्नमेंट सिक्युरिटीज ऑफ रुपीज 25,000 आहे तसं लिहिलं. मग 25,000 इन्व्हेस्टमेंट, त्याच्या 7% म्हणजे व्याज किती आलं तर 1,750 आहे तसं ते इन्कम तिथे मेन्शन केलं. ओके, जेवढे इन्कम आहे ते सगळं हे अदर सोर्सचं इन्कम मानलं जातं. दिस इज फर्स्ट पॉईंट. सेकंड पॉईंट आहे 8% म्युन्सिपल बॉन्ड्स रुपीज 15,000. ओके, म्युन्सिपल बॉन्ड्समध्ये 15,000 गुंतवलेत 8%. बघा मग दुसरा पॉईंट 8% म्युन्सिपल बॉन्ड्स रुपीज 15,000. आता जे आपण ग्रॉसिंग अप करायचे नियम पाहिले ते फक्त कशाचे करायचे आहेत,
तर लॉटरी प्राईज किंवा पझल असेल, गेम शो असेल, याचं ग्रॉसिंग अप करतो. त्याचप्रमाणे जर कंपनीचे डिबेंचर्स असतील तर त्याचं ग्रॉसिंग अप केलं जातं. हे बॉन्ड्स आहेत, त्यामुळे बॉन्ड्सवरचं काय ग्रॉसिंग अप करावं लागत नाही. फक्त आपलं काम एकच, इन्व्हेस्टमेंट 15,000 आहे, त्याच्या 8% व्याज कॅल्क्युलेट करा. 15,000च्या 8% म्हणजे व्याज किती? 1,200. हे झालं त्या व्यक्तीचं या इन्व्हेस्टमेंटचं इन्कम. त्याचं देखील ग्रॉसिंग अप करावं लागत नाही. हे झालं सेकंड इन्कम. आता थर्ड इन्कम आहे 9% चेन्नई पोर्ट ट्रस्ट बॉन्ड्स ₹20,000. हे आहे तसे लिहिलं 9% चेन्नई पोर्ट ट्रस्ट बॉन्ड्स ₹20,000. बॉन्ड्स आहेत, बॉन्ड्सचं पण आपल्याला ग्रॉसिंग अप करावं लागत नाही. फक्त ग्रॉसिंग अप कशाचं होतं तर डिबेंचरचं. डिबेंचर आणि दुसऱ्या बाजूला गेम्स, पझल, लॉटरी वगैरे वगैरे याचं होत नाही. फक्त आपलं एकच काम आहे, 20,000 गुंतवणूक आहे, त्याच्या 9% व्याज कॅल्क्युलेट करा. 20,000च्या 9% म्हणजे किती? 1,800. हे झालं थर्ड इन्व्हेस्टमेंट. फोर्थ आहे 7 इयर्स नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट्स ₹10,000. ओके, नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट्समध्ये 10,000 गुंतवलेत. आता आपण प्रिव्हियस इयरमध्ये देखील शिकलेलो आहोत की 10,000 रुपये नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटमध्ये गुंतवले. नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट म्हणजे राष्ट्रीय बचत पत्र, आणि त्याच्यामध्ये जे आपण इन्व्हेस्टमेंट करतो त्याच्यावरती आपल्याला व्याज मिळतं, आणि ते व्याज हे पूर्णपणे माफ असतं, त्याच्यावर टॅक्स द्यावा लागत नाही. ओके, नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट्सवर टॅक्स द्यावा लागत नाही. तसंच आपल्या एक्झाम्पलमध्ये अजून एक असणार आहे, पुढं आहे बघा, नॅशनल प्लॅन सर्टिफिकेट्स. ओके, नॅशनल प्लॅन म्हणजे राष्ट्रीय योजनापत्र. ओके, याच्यावरती जे काही आपण गुंतवणूक करतो त्या गुंतवणुकीवरती जे आपल्याला व्याज मिळतं त्या व्याजावरती देखील आपल्याला कोणताही टॅक्स द्यावा लागत नाही. त्यामुळे हे जे काही 10,000 गुंतवलेत त्याच्यावरती व्याज द्यावं लागत नाही, म्हणून त्याची टॅक्सेबल अमाऊंट घेतली एक्झम्प्ट, म्हणजे ते पूर्णपणे माफ आहे. तसंच शेवटचं पण बघा, नॅशनल प्लॅन सर्टिफिकेटमध्ये 5,000 गुंतवलेत. आत्ता सांगितलं नॅशनल प्लॅन सर्टिफिकेट म्हणजे राष्ट्रीय योजनापत्र, त्याच्यामध्ये देखील जी इन्व्हेस्टमेंट असते त्याच्यावर देखील आपल्याला कोणतंही व्याज, कोणताही टॅक्स द्यावा लागत नाही. ते पण पूर्णपणे एक्झम्प्ट आहे. त्यामुळे बघा, एक्झम्प्टमध्ये शेवटचा पॉईंट दिला आहे की नॅशनल प्लॅन सर्टिफिकेट ऑफ ₹5,000 ते पूर्णपणे एक्झम्प्ट आहे. त्याच्यानंतर पुढचं आहे 6% सिक्युरिटीज ऑफ फॉरेन गव्हर्नमेंट ₹15,000. फॉरेन गव्हर्नमेंट, कोणतंही गव्हर्नमेंट असो, मगाशी नियम पाहिलेला आहे, गव्हर्नमेंट सिक्युरिटीवरती देखील कुठलाच टॅक्स कट होत नाही, त्यामुळे ग्रॉसिंग अप करावं लागत नाही. त्यामुळे फक्त आपलं एवढंच काम आहे, काय आहे, 6% फॉरेन गव्हर्नमेंट सिक्युरिटी 15,000 आहे तसं लिहायचं. बघा, 6% फॉरेन गव्हर्नमेंट सिक्युरिटी 15,000. फक्त आपलं एकच काम, इन्व्हेस्टमेंट 15,000 आहे, त्याच्या 6%, त्यामुळे व्याज किती आलं तर ₹900, एवढं फक्त इन्कम. त्याच्यानंतर 7% गव्हर्नमेंट बॉन्ड्स. आता गव्हर्नमेंटचे म्हणजे त्याच्यावर कुठलाही टॅक्स कट होणार नाही, TDS कट होत नाही, तेव्हा आहे तसल्या 7% गव्हर्नमेंट बॉन्ड 18,000. 7% गव्हर्नमेंट बॉन्ड 18,000. इन्व्हेस्टमेंट 18,000 आहे, त्याच्या 7% म्हणजे किती? ₹1,260. एवढं त्याच्यावरचं इन्कम. पूर्ण इन्कम हे तिथं मेन्शन करायचं, त्याचं कुठलंही ग्रॉसिंग अप हे केलं जात नाही. सर्व पॉईंट झालेलेच बघा. पुढे सांगितलं आहे ही पेड कमिशन ऑफ ₹60 फॉर कलेक्टिंग द इंटरेस्ट. व्याज गोळा करण्यासाठी ₹60 कमिशन द्यावं लागलं. ही अल्सो पेड ₹1,200 ॲज इंटरेस्ट ऑन लोन विच वॉज टेकन फॉर परचेसिंग द इन्व्हेस्टमेंट इन चेन्नई पोर्ट ट्रस्ट बॉन्ड्स. चेन्नई पोर्ट ट्रस्ट बॉन्ड्समध्ये खरेदी करण्यासाठी एक कर्ज काढलं होतं, त्या कर्जावरचे व्याज किती आहे तर व्याज आहे ₹1,200. ओके, म्हणजे आपल्याला जे काही इन्कम मिळाले त्याच्याशी रिलेटेड 2 खर्च सांगितलेत, एक म्हणजे कमिशन ₹60 आणि दुसरं म्हणजे ₹1,200 व्याज. मग आपण एकूण जे काय आपल्याला इन्कम मिळालं ते सर्व इन्कम या अमाऊंट कॉलममध्ये घेतलं, त्याची बेरीज करायची, एकूण आपलं इन्कम किती झालं तर 6,910. त्याला नाव द्यायचं ग्रॉस इंटरेस्ट. या व्यक्तीनं 7-8 ठिकाणी इन्व्हेस्टमेंट केली होती, त्या 7-8 ठिकाणचं इन्व्हेस्टमेंटचं उत्पन्न आहे ₹6,910. त्याला ग्रॉस इंटरेस्ट म्हणतात. त्यातून लेस करायचं की हे जे काय इंटरेस्ट आपल्याला मिळालं आहे त्याच्यासाठी आलेला खर्च त्यातून वजा करायचा. मग बघा, 2 खर्च आहेत. कमिशनचा ₹60, तेच लिहिलं बघा, कमिशन म्हणजेच कलेक्शन चार्जेस ₹60, आणि दुसरं इंटरेस्ट ऑन लोन किती सांगितले तर ते आहे ₹1,200. ते घेतलं, दोन्हींची बेरीज बाहेर 1,260. एकूण इंटरेस्ट मिळाला होता 6,910, त्यातून 1,260 गेले. नेट इन्कम राहिलं किती तर 5,750. त्याला नाव दिलं जातं इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस.
ओके, या व्यक्तीनं जे काय 7-8 ठिकाणी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे त्याचं एकूण इन्कम आलं किती, 5,650 रुपये. ओके, या एक्झाम्पलमध्ये आपण काय शिकलो, तर गव्हर्नमेंट सिक्युरिटीमध्ये इन्व्हेस्टमेंट केली असेल तर किती इन्व्हेस्टमेंट आहे त्याच्या गुणिले व्याजाचा दर तेवढा आहे तसं इन्कम घ्यायचं. गव्हर्नमेंट सिक्युरिटी स्टेट गव्हर्नमेंटच्या असो, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या असो किंवा फॉरेन गव्हर्नमेंटच्या असो, ॲज इट इज इन्कम हे घेतलं जातं. ओके, त्याचबरोबर एखाद्या बॉन्ड्समध्ये इन्व्हेस्टमेंट केली असेल तर ॲज इट इज इन्व्हेस्टमेंटच्या ठराविक टक्के जे दिलेले आहे तेवढे इन्कम हे कन्सिडर केलं जातं. फक्त या एक्झाम्पलमध्ये 2 असे पॉईंट्स होते की नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट्स आणि नॅशनल प्लॅन सर्टिफिकेट. याच्यामध्ये जी इन्व्हेस्टमेंट केली जाते त्याच्यातून मिळणारं जे इन्कम असतं व्याजाच्या स्वरूपात ते पूर्णपणे एक्झम्प्ट आहे, म्हणून आपण ते इथं दोन्ही ठिकाणी एक्झम्प्ट लिहिलेलं आहे आणि आपण इन्कम फ्रॉम अदर सोर्सचं कॅल्क्युलेशन केलं. ओके, दिस इज फर्स्ट एक्झाम्पल. नाव सी द सेकंड एक्झाम्पल. इट इज ऑल्सो सिमिलर टू द फर्स्ट वन. काय सांगितलं बघा, मिस्टर रमेश होल्ड्स फॉलोइंग इन्व्हेस्टमेंट इन द प्रिव्हियस इयर. रमेश नावाचे व्यक्ती त्याचे इन्व्हेस्टमेंट्स आपल्याला दिल्यात आणि शेवटी सांगितले कॉम्प्यूट इन्कम फ्रॉम अदर सोर्स. मग आपण पहिल्यांदा नेहमीप्रमाणे व्यक्तीचं नाव लिहूया, मिस्टर रमेश. आपल्याला इन्कम फ्रॉम अदर सोर्स कॅल्क्युलेट करायचे असो ऑन द सेकंड लाईन वी शुड मेन्शन कॉम्प्युटेशन ऑफ इन्कम फ्रॉम अदर सोर्स आणि कोणतं वर्ष आपलं असतं, असेसमेंट इयर 21-22. ओके, या 3 गोष्टी मेन्शन कराव्या लागतात. अँड आफ्टर मेन्शनिंग दीज 3 पॉईंट्स नाव वी हॅव टू ड्रॉ द फॉर्मॅट in which we have to prepare 2 columns. First column is particulars and second column is amount in rupees. ओके, हे 2 कॉलम आपल्याला ड्रॉ करावे लागतात. आता फर्स्ट पॉईंट वाचण्यापूर्वी आता या एक्झाम्पलमध्ये आपल्याला ग्रॉसिंग अप करायला शिकायचं आहे. एक साधा सोपा नियम लक्षात ठेवा, गव्हर्नमेंट सिक्युरिटीज असतील तर त्याचं ग्रॉसिंग अप केलं जात नाही, कारण त्यातून कुठलाही टॅक्स कट करायचा नसतो. तसंच एखाद्या लिस्टेड कंपनी असेल, लिस्टेड कंपनी म्हणजे ज्या कंपनीचे शेअर्स डिबेंचर शेअर मार्केटला खरेदी विक्री होते त्याला लिस्टेड म्हणतात, त्याचं देखील ग्रॉसिंग अप करावं लागत नाही. हे 2 नियम फक्त लक्षात ठेवा. ओके, कशाचं ग्रॉसिंग अप करायचं नाही, गव्हर्नमेंट सिक्युरिटीचं, त्याचप्रमाणे लिस्टेड कंपनी असेल लिस्टेड त्याचं, आणि त्याचबरोबर जर बॉन्ड्स वगैरे काय असतील त्याचं देखील आपल्याला ग्रॉसिंग अप करावं लागत नाही. या 3 गोष्टी फक्त लक्षात ठेवा. बघा, फर्स्ट पॉईंट काय, फर्स्ट पॉईंट इज 10% सेंट्रल गव्हर्नमेंट सिक्युरिटीज ऑफ ₹43,000. आता नावामध्ये सांगितलं की ह्या गव्हर्नमेंट सिक्युरिटीज आहेत, म्हणजे गव्हर्नमेंट सिक्युरिटी असल्यामुळं आपलं फक्त एकच काम आहे की इन्व्हेस्टमेंट किती त्याला गुणिले व्याजाचा दर घ्यायचा आणि आहे तेवढं सगळं इन्कम दाखवायचं, त्याचं ग्रॉसिंग अप करावं लागत नाही. आहे तसं वाक्य लिहिलं आहे बघा इथं, 10% गव्हर्नमेंट सिक्युरिटीज ऑफ ₹43,000. 43,000च्या 10% इन्कम किती, तर 4,300. गव्हर्नमेंट सिक्युरिटीजवरती ग्रॉसिंग अप करावं लागत नाही, कारण जेवढी इन्व्हेस्टमेंट आपण गव्हर्नमेंट सिक्युरिटीमध्ये करतो त्याच्या जे काही व्याज असेल ते सर्व व्याज त्या इन्व्हेस्टरला पेड केलं जातं. आपलं एकच काम इन्व्हेस्टमेंट किती गुणिले व्याज आहे तसं उत्तर तिथे मेन्शन करायचं. दिस इज फर्स्ट पॉईंट. सेकंड पॉईंट बघा काय, 10% टॅक्स फ्री कमर्शियल अनलिस्टेड सिक्युरिटीज ऑफ ₹36,000. 10% टॅक्स फ्री कमर्शियल सिक्युरिटीजमध्ये 36,000 रुपये गुंतवलेले आहेत. बघा आहे तसं लिहिलं, 10% टॅक्स फ्री कमर्शियल अनलिस्टेड म्हटलेलं आहे सिक्युरिटी ऑफ ₹36,000. ओके, बघा एक्झाम्पलमध्ये अनलिस्टेड आणि कमर्शियल म्हणले, कमर्शियल म्हणजे कंपनी. आता हे समजून घ्या, इथं शब्द डायरेक्ट कंपनी असा दिलेला नाही आहे आपण, म्हणून त्यासाठी एक एक शब्द केअरफुली बघा. कमर्शियल म्हटलेलं आहे, कमर्शियल अनलिस्टेड. ओके, कमर्शियल म्हणजे कंपनी, म्हणजे कंपनीच्या सिक्युरिटीजमध्ये पैसे गुंतवले. कंपनी म्हटलं की त्याचं ग्रॉसिंग अप करावं लागतं. फक्त जर ती लिस्टेड कंपनी असेल तर त्याचं करावं लागत नाही. ही कंपनी अनलिस्टेड आहे म्हणजे ह्याचं ग्रॉसिंग अप करावं लागेल. मग आता लिहायची पद्धत कशी आहे बघा, एकूण इन्व्हेस्टमेंट किती आहे, 36,000 आहे. ओके, 36,000 आहे आणि टॅक्स फ्री आहे. ओके, त्याच्यावरती टॅक्स हा द्यावा लागत नाही. आता तुम्ही म्हणाल डायरेक्ट कॅल्क्युलेशन करायचं, 36,000चे 10% म्हणजे 3,600. हे इन्कम नाही. 3,600 आपण इन्कम असं कॅल्क्युलेट करतो, पण या सिक्युरिटीज ह्या टॅक्स फ्री आहेत. टॅक्स फ्रीचा अर्थ काय की ते जे व्याज मिळतं ते पूर्णपणे व्याज हे माफ होतं, परंतु आपल्याला कॅल्क्युलेशन करताना ते टॅक्स त्यामध्ये टॅक्स ॲड करून आपल्याला ग्रॉस इन्कम फाइंड आउट करावं लागतं.
आता ते फाइंड आउट कसं करायचं बघा. इन्व्हेस्टमेंट 36,000 आहे, त्याच्या 10%. मग 36,000च्या 10% म्हणजे 36,000च्या 10% म्हणजे 3,600. 3,600 हे झालं इंटरेस्ट, बरोबर. 3,600 जे आहे ते इंटरेस्ट आलं, बरोबर. कसं कॅल्क्युलेट केलं, 36,000च्या 10% म्हणजे 3,600. ओके, हे व्याज आलं. आता याचं ग्रॉसिंग अप कसं करायचं. ही कंपनी आहे, मग आपण कंपनीचा फॉर्म्युला मगाशी पाहिलेला आहे. काय फॉर्म्युला, त्याला गुणिले 100 आणि भागिले 89.6 करायचं. बघा तेच केलं, गुणिले 100 भागिले 89.6 म्हणजे त्या व्यक्तीचं खरं इन्कम किती आहे तर 4,018. आता कन्फ्युजन करून घेऊ नका. तुम्हाला असं वाटेल 36,000 इन्व्हेस्टमेंट आहे, त्याच्या 10% आहे म्हणजे 3,600च इन्कम आहे. मग हे 4,018 वरचे 418 रुपये कसे आले, कारण की ही जी सिक्युरिटी आहे, ही जी इन्व्हेस्टमेंट आहे त्याच्यावरचं जे व्याज आहे ते व्याज टॅक्स फ्री आहे. टॅक्स फ्री असल्यामुळे त्याचा टॅक्स किती वाचतोय ते पण त्याचं इन्कम दाखवलं जातं. ओके, त्याचा टॅक्स वाचलेला आहे, ते इन्कमसुद्धा दाखवलं जातं. त्यासाठी फक्त व्याज कॅल्क्युलेट केलं आणि त्याला फॉर्म्युला वापरला, गुणिले 100 भागिले 89.6 हे झालं त्या व्यक्तीचं इन्कम. अशा प्रकारे ग्रॉसिंग अप हे करावं लागतं. दिस इज सेकंड पॉईंट. थर्ड पॉईंट बघा, इंटरेस्ट ऑफ ₹7,168 रिसिव्ड ऑन टॅक्स फ्री. पुन्हा टॅक्स फ्री सिक्युरिटी आल्या. आत्ता या एक्झाम्पलमध्ये रेडीमेड व्याज दिलेलं आहे आणि ही पण कंपनी अनलिस्टेड आहे. मग व्याज रेडीमेड आहे ना 7,168, त्याला तोच फॉर्म्युला वापरायचा आत्ताच्या सारखा. बघा आहे तसं वाक्य लिहिलं, इंटरेस्ट ऑफ ₹7,168 रिसिव्ड ऑन टॅक्स फ्री सिक्युरिटीज ऑफ अनलिस्टेड कंपनी. कॅल्क्युलेशन असंच, व्याज मिळाले किती 7,168, त्याला आत्ताचाच फॉर्म्युला वापरा, गुणिले 100 भागिले 89.6 म्हणजे ह्याचं ग्रॉस इन्कम आहे 8,000 रुपये. ओके, टॅक्स फ्री सिक्युरिटी जरी असतील त्यातून मिळताना 7,168च मिळाले, पण त्याचं ॲक्च्युअल इन्कम, खरं इन्कम आहे 8,000 रुपये. त्यासाठी फॉर्म्युला वापरला, ॲक्च्युअल इंटरेस्ट गुणिले 100 भागिले 89.6. ओके, हे झालं इन्कम. त्यानंतर चौथा आहे बघा, इंटरेस्ट ऑफ ₹8,000. 8,000 रुपये मिळाले, कशाचे, कर्नाटका स्टेट गव्हर्नमेंट सिक्युरिटी. गव्हर्नमेंट सिक्युरिटी म्हणजे ह्याचं ग्रॉसिंग अप करायचं नाही, किती इन्कम मिळालं आहे तेवढं सगळं इन्कम घ्यायचं. त्यांनी रेडीमेड दिले 8,000 इन्कम, 8,000 व्याज मिळालं आहे तसं लिहिलं, इंटरेस्ट रिसिव्ड फ्रॉम कर्नाटका स्टेट गव्हर्नमेंट किती रुपये तर 8,000 रुपये आहे तसं फोर्थ इन्कम लिहिलं. फिफ्थ बघा, इंटरेस्ट ऑन सिक्युरिटीज 3,584. 3,584 व्याज मिळालं कुणाकडून, दीपक फर्टिलायझर्स लिमिटेड कंपनी आहे. कंपनीकडून जेव्हा व्याज मिळतं तेव्हा त्याचं क्रॉसिंग अप करायचं. किती मिळाले व्याज 3,584, त्याला फॉर्म्युला वापरायचा. बघा मग इंटरेस्ट ऑन सिक्युरिटीज फ्रॉम दीपक फर्टिलायझर्स कंसामध्ये त्याचं कॅल्क्युलेशन 3,584 मिळाले, त्याला फॉर्म्युला लावा, गुणिले 100 भागिले 89.6 म्हणजे त्याचं खरं इन्कम आहे, ग्रॉस इन्कम आहे 4,000 रुपये. ज्या ज्या वेळेला कंपनीकडून इन्कम मिळतं, कंपनीकडून व्याज मिळतं, त्यातून ऑलरेडी TDS वजा केलेला असतो. तो TDS बाजूला काढून ग्रॉस इन्कम फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला किती इन्कम मिळालं त्याला गुणिले 100 भागिले 89.6 केलं की आपल्याला ग्रॉस इन्कम मिळतं. त्याप्रमाणे ते कॅल्क्युलेट केलं. त्याच्यानंतर पुढचं इन्कम बघा, पॉईंट नंबर 6, 11% सिक्युरिटीज ऑफ पेपर मिल्स कंपनी आणि कंसामध्ये सांगितलं लिस्टेड. ओके, इन्व्हेस्टमेंट किती आहे 35,000. 35,000च्या 11% व्याज आहे. ओके, आणि ही कंपनी मात्र लिस्टेड आहे आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे लिस्टेड कंपनीचं ग्रॉसिंग अप केलं जात नाही. फक्त इन्व्हेस्टमेंट किती 35,000 त्याच्या 11%. बघा 11% सिक्युरिटीज ऑफ पेपर मिल्स लिस्टेड कंपनी, 35,000च्या 11%. 35,000च्या 11% किती येतं तर 3,850 रुपये. मागाशी नियम सांगितला की गव्हर्नमेंट सिक्युरिटी असतील तर त्याचं क्रॉसिंग अप करायचं नाही, बॉन्ड्सचं क्रॉसिंग अप केलं जात नाही, तसं लिस्टेड कंपनीचं क्रॉसिंग अप केलं जात नाही. ही जी कंपनी आहे ही लिस्टेड आहे असं त्यांनी सांगितलं आहे, त्यामुळे फक्त इन्व्हेस्टमेंट 35,000 त्याच्या 11% कॅल्क्युलेशन आपण केलं आहे, ते सर्व त्याचं इन्कम. त्याच्यानंतर पुढचं आहे बघा 15% सिक्युरिटीज ऑफ एक्स लिमिटेड आणि कंसात म्हणलं अनलिस्टेड. अनलिस्टेड कंपनी म्हणजे ह्याचं ग्रॉसिंग अप करावं लागेल. इन्व्हेस्टमेंट किती आहे 30,000. पहिल्यांदा 30,000 आहे आणि त्याच्या 15% त्यांनी सांगितलेलं आहे. मग 15% बघा कॅल्क्युलेशन कसं, 15% सिक्युरिटीज ऑफ एक्स लिमिटेड त्यांचं शब्द लिहिलं अनलिस्टेड ऑफ ₹30,000. आता पहिल्यांदा इन्कम कॅल्क्युलेट करायचं. 30,000च्या 15%
15% म्हणजे किती 4,500 हे व्याज आलं आणि या व्याजाला तो फॉर्म्युला वापरायचा गुणिले 100 भागिले 89.6. कंपनी म्हटलं की जे इन्कम आहे इन्व्हेस्टमेंटवरती ते पर्सेंटेजने इन्कम कॅल्क्युलेट केलं आणि त्याला फॉर्म्युला लावला गुणिले 100 भागिले 89.6. म्हणजे त्या व्यक्तीचं खरं इन्कम किती आहे? ग्रॉस इन्कम आहे 5,022. ओके, इथं 30,000 गुंतवणूक आहे, त्याचा 15% म्हणजे 4,500 हे व्याज आहे, त्याला गुणिले 100 भागिले 89.6. त्याच्यानंतर शेवटचे 2 पॉईंट. 15% बेंगलोर म्युनिसिपल कॉर्पोरेशन बॉन्ड्स 10,000. आत्ताचं मगाशी सांगितलेलं बॉन्ड्सवरती ग्रॉसिंग अप करावं लागत नाही. इन्व्हेस्टमेंट किती आहे? 10,000 आणि त्याच्या किती? 15%. 10,000च्या 15% म्हणजे किती येणार आहे? 1,500. बघा आहे तसं लिहिले 15% बेंगलोर म्युनिसिपल कॉर्पोरेशन बॉन्ड्स ऑफ रुपीज 10,000. 10,000च्या 15% म्हणजे 1,500. आणि शेवटचा लॉटरी प्राईज रिसिवड 34,400. आता लॉटरी प्राईजचा पण फॉर्म्युला आपण मगाशी पाहिलेला आहे. लॉटरी प्राईजसाठी कन्व्हर्जनचा फॉर्म्युला काय? तर गुणिले 100 भागिले 68.8 हा फॉर्म्युला आहे, तोच इथं आता वापरावा लागेल. लॉटरी प्राईज मिळाले किती? 34,400. बघा लॉटरी प्राईज रिसिवड. ओके, कॅल्क्युलेशन बघा किती रुपये मिळाले ते घ्या 34,400 आणि आत्ता पाहिलेला फॉर्म्युला गुणिले 100 भागिले 68.8. लॉटरी प्राईजसाठी 68.8 घ्यावे लागतात कारण 31.2% एवढा टॅक्स असतो. राहिलेले 68.8 म्हणजे जरी 34,400 मिळाले असले तरी या फॉर्म्युल्याप्रमाणे त्यांचं खरं इन्कम किती आहे? तर 50,000 आहे. म्हणजे त्यांना 50,000 खरं प्राईज होतं, फक्त त्यांना मिळताना 34,400 मिळाले, वरचे 15,600 हा टॅक्स कट केला. ओके, म्हणून खरं इन्कम जे असतं जे त्याला ग्रॉस इन्कम असं म्हणतो, त्याला ग्रॉसिंग अप करणं असं म्हणतो, ते किती आलं? तर 50,000 आलेलं आहे. ओके, हा फॉर्म्युला आपण वापरला. बघा सर्व पॉईंट झाले. शेवटी सांगितलं आहे बँक चार्जड 200 रुपये ॲज कलेक्शन चार्जेस. बँकेनं 200 रुपये कलेक्शन चार्जेस म्हणून घेतले. 200 रुपये. आता 200 रुपये कलेक्शन चार्जेस आहे, हा खर्च आहे. आपण पहिल्यांदा एकूण इन्कम कॅल्क्युलेट करूया. एकूण बेरीज करा. एकूण व्याजाची बेरीज आली 88,960. त्याला नाव दिलं ग्रॉस इंटरेस्ट. हे एकूण इंटरेस्ट मिळालेलं आहे, त्यातून तो खर्च लेस कलेक्शन चार्जेस किती? 200. मग वजाबाकी आली 88,490. त्याला नाव द्यायचं इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस. ओके, हे या व्यक्तीचं एकूण इन्कम आहे. किती? 88,490 रुपये. इन्कम त्याला नाव दिलं इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस. ओके, या एक्झाम्पलमध्ये आपण जर एखाद्या व्यक्तीला लॉटरी प्राईजमधून इन्कम मिळाला असेल, कंपनीकडून इन्कम मिळाला असेल, गव्हर्नमेंट सिक्युरिटीजमधून इन्कम मिळालं असेल, तर त्याचं कॅल्क्युलेशन कसं केलं जातं, ग्रॉसिंग अप कशाचं करायचं हे आपण या एक्झाम्पलमध्ये पाहिलेलं आहे. आणि आपण 2 एक्झाम्पल्समधून इन्कम फ्रॉम अदर सोर्स हे कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केलं जातं हे आपण पाहिलेलं आहे. Okay, so that's it for this particular lecture. You should write down these 2 examples in your notebook. In the next lecture, we will see another examples for calculating the income from other sources. Okay, so thank you very much.